नमस्कार. आज इथे सर्व उपस्थित मान्यवर मी एवढ्यासाठी म्हणते आहे कारण आपल्या प्रत्येक उपस्थित इथे जी व्यक्ती आहे तरी काही ना काहीतरी चांगली गोष्ट केलेली आहे, त्यामुळे ते मान्यवर आहे. आज अरुणजी, माझे पती अरुण पौडवालजी, जे मिसडायरेक्टर, ज्यांनी शेकडो सुपरहिट गाणी दिली लोकांना, आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि दर 9 मेला आम्ही आमच्या परिवाराकडनं, पौडवाल फॅमिलीकडनं आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी एका कलाकाराचा सन्मान करत आलो आणि 25 वर्ष आम्ही ते केलं. आणि लास्ट इयर मात्र कोविड वगैरे मध्ये सगळं लॉकडाऊन होता, तर माझा मुलगा आदित्य त्यांनी सांगितलं की मी आपण आतापर्यंत आर्टिस्टसाठी करत आलोय. मला असं वाटतं की ह्या वर्षापासून आपण जे कोविडसाठी म्हणून जे लोक काम करतायत, ते नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, वॉर्ड बॉईज आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. तर दॅट वॉज अ फर्स्ट इन्स्टन्स की आमचं कॉन्टॅक्ट झालं डॉक्टर सुराज सेन बरोबर, थँक्स टू कृष्णा भाऊ. ते कृष्णा भाऊ म्हणजे एक वेगळीच व्यक्ती आहे जी 24 तास म्हणजे कोणाला तरी हेल्प करत असते. म्हणजे इट्स अनबिलिव्हेबल. त्यांना रात्री 3 वाजताही फोन केला तरी पण ते कधी हे म्हणणार नाही की उद्या सकाळी बघतो, नाही, ते हजर असतात. तर म्हणजे अशा चांगल्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येणं हे देखील ईश्वराची खूप मोठी कृपा असते. तेव्हाच आपल्याला चांगली माणसं भेटतात. आज दादा भेटले आणि इट्स अनबिलिव्हेबल, कारण की माझ्या मुलीला सांगत होते की मला असं तडफडल्यासारखं, मला काहीतरी करायचं आहे, कसंही करून मला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मला द्यायचे आहेत. माझं USA मध्ये बोलणं झालं होतं, तर ते म्हणत होते की नाही आम्ही शिपमेंट पाठवतोय, मग ते 15 दिवसांत. आय वी कांट वेट, आय डोंट वॉन्ट टू वेट, मला आत्ता पाहिजे. बिकॉज कुठल्या रुग्णाला आपण हे सांगा का 15 दिवसानंतर श्वास घे, ज्याला wants to breathe has to breathe now. तर देवाची इतकी कृपा की हे म्हणजे देवासारखे धावणारे. आणि त्याच्यासाठी स्पेशल थँक्स सुनील देशपांडे दादा, ते माझे राखी भाऊ आहेत. आणि त्यांनी इमिजिएटली फोन केला, हा पण एक अप्रतिम काम करतोय आणि बाबा तुला मास्क इनफ नाही म्हणून तो चष्मा लावला, काय काहीतरी तुझी ओळख असतो. तर ह्याचे बाबा आपले टेकचंदानी फॅमिली, त्यांनी इमिजिएटली त्यांनी ह्यांच्याशी माझी ओळख करून दिली आणि ते सांगितलं की ताई तुमचं काम होणार, तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम होणार. आज अरुणजींचा बर्थडे आहे. हे आपल्यामध्ये एक इट्स अ युनिक थिंग. पण त्याहूनही मोठी गोष्ट मला असं वाटतं की मदर्स डेच्या दिवशी आज जर का ऑक्सिजन सिलेंडर्स आपल्याला डोनेट करण्यासाठी मिळते आहे, तर आजच्या दिवसाला इट्स व्हेरी सिग्निफिकंट. कारण मदर, नो डाऊट, जी मुलाला जन्म देते ती आई असते, पण प्रत्येक स्त्री पण आई असते. प्रत्येक डॉक्टर जो दुसऱ्याला जीवनासाठी मदत करतो ती पण आई असते. डॉक्टर सुरासे पण आई आहे, मी पण आई आहे, ती पण आई आहे, माझी मुलगी आहे ती आई. आई म्हणजे फक्त जन्म देणारी नाही, आई म्हणजे जी जीवनासाठी मदत करणारी ती आई. तर आजच्या ह्या दिवसाला जर का आपल्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यासाठी म्हणून परमेश्वराने किती मोठी संधी दिलेली आहे, तर त्यासाठी मी ईश्वराची अनंत ऋणी आहे. आणि आज मला एक विशेष गोष्ट सांगायची वाटते, म्हणजे पौडवाल फॅमिली कडनं आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी एव्हरीथिंग जो आम्ही आजच्या दिवसाला जे करतो किंवा आम्ही नवरात्र करतो ते संपूर्ण पौडवाल फॅमिली एकत्र येऊन करते. पण आता हे कोविडच्यामुळे वगैरे ते खूप डिफिकल्ट झालंय. पण ह्या वर्षी ज्या वेळेला जेवढी माझी नातवंड आहेत, म्हणजे आमची एकच फॅमिली आहे, चुलत मावस वगैरे नाही, तर सगळी माझी नातवंड आहेत. वय 2 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंत जितकी नातवंड आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापल्या पॉकेट मनी मधनं कॉन्ट्रीब्यूट करून
एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर त्यांनी जे हॉस्पिटलला दिला आणि त्यांनी स्वतः एक त्याचं एक सुंदर चित्र करून असं दिलेलं आहे की इफ वी कॅन डोनेट पॉकेट मनी यू कॅन ऑल्सो. तर प्रत्येकाने इट इज नॉट अबाउट असं आहे की आपण प्रत्येकाला उठून गव्हर्नमेंट विषय बोलतो किंवा कोणाविषयी बोलतो. इट्स नॉट अबाउट दॅट. कोविडने आपल्याला हे शिकवलेलं आहे की प्रत्येक एक माणूस एक माणसाला तरी कमीत कमी मदत करू शकतो, ती काहीही असेल. ती एका घरामध्ये जिकडे ते अन्न शिजू शकत नाही त्यांना जेवण पोचवलं तर ती पण मदत आहे. प्रत्येकाने काय मोठं गोष्ट करायला पाहिजे असं नाही, पण ह्युमॅनिटी परत आणण्यासाठी हे कोविड आलेलं असं मला वाटतं. आणि त्यामुळे प्रत्येकाने आम्ही काय करणार नाही, तुम्ही करू शकता, काहीही करू शकता. काही नाही तर घाबरू नकोस, मी आहे, काय लागलं तर कळव किंवा सांग, एवढं तर नक्की बोलू शकतो. त्याला काही लागत नाही, पैसे लागत नाही, काही लागत नाही. तर वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. मी तुमचे किती थँक्स केले तरी ते कमी आहेत, कारण कधी काय असतं, वेळेला महत्व असतं, त्या वेळेला महत्व असतं. हीच गोष्ट 1 महिन्यानंतर येणार त्याचं वेगळं महत्व आहे, पण जी आत्ताची जी गरज आहे त्या वेळेला तुम्ही हात पुढे केला जातं. थँक्यू व्हेरी मच. आणि सूर्योदय आमचं जे फाउंडेशन आहे त्याच्या थ्रू माझी काहीही मदत लागली ओके तर प्लीज फील फ्री, मी जरूर अवश्य येईन. आणि आपण म्हणजे माझ्यासाठी हे ड्रीम असेल की तुम्ही म्हणता की मुलुंड किंवा घाटकोपर वेरेवर किंवा आपलं खार बँड्रा 1 at a टाइम आपण करोना मुक्त करूया. म्हणजे संबंध आकाशाला काही सगळीकडे तिकडे आपण शिवू शकत नाही, पण जिथे आपण राहतो तिथे अवेअरनेस करून जर काय एक 1 at a टाइम आपण तेवढी गोष्ट समजतात, तेवढे मे बी खार किंवा बँड्रा किंवा सँडक्रूज किंवा घाटकोपर हे आपण करोना मुक्त करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू व्हेरी मच. Ma'am, sorry to bother you. Can we have the same thing in Hindi or English? Or I'm so sorry. I don't mind, पण मी आता कशामध्ये बोलू? हिंदी में बोलेंगे ज़्यादा बेहतर रहेगा. अच्छा. और क्या आपको नहीं लगता अनुराधा जी, जिस तरह का माहौल बना हुआ है, जैसे आपने कहा कि आप सिर्फ इतना बोल दीजिए कि हम हैं, घबराइए नहीं, हम हैं आपके पीछे, आप बताइए, लोग डरे हुए इतने ज्यादा हैं. ना बिल्कुल. और आपको पूरा नो प्रॉब्लम. देखिए ऐसा है कि आज मदर्स डे है, अरुण जी का तो बर्थडे नहीं लेकिन मदर्स डे है. और मदर वो होती है ना सिर्फ जो अपने बच्चे को अपने पेट से जन्म देती है, हर वो इंसान माँ होती है जो जीवन के लिए हेल्प करती है. तो आज मदर्स डे के लिए ये बहुत ही उपयुक्त है. और मेरी दरख्वास्त है, मेरी अपील है आप लोगों से कि हर आदमी एक आदमी को भी मदद करे. जरूरी नहीं कि वो पैसे से करे या कपड़ों से करे, लेकिन अगर कुछ भी नहीं है कम से कम इतना तो बोले कि चिंता मत करो, हम हैं, सब ठीक होगा. इतना आज जितनी जरूरत ऑक्सीजन की ना, उतने कई सारे लोग हैं जो सिर्फ ये सुनना चाहते हैं क्योंकि डर के मारे आधे होश उड़े हुए हैं. तो प्लीज लोगों को हौसला दीजिए, प्लीज लोगों को ये बताइए कि चिंता को मत करो, हम हैं तुम्हारे साथ. तो ये मेरी अपील है लोगों से. बहुत अच्छी बात दीदी बोली आपने. यहाँ से एक मिनट ये कॉन्सेंट्रेटर जी माळगाव कुटीर रुग्णालय 2 ऑक्सीजन मशीन, जेजे हॉस्पिटल को 3 ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर आज दे रहे हैं. माणगाव क्या साइडला माणगाव रुग्णालय को 2 ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर मशीन. आज श्रीवर्धन शासकीय रुग्णालय 2 ऑक्सीजन मशीन. क्या साइड में राइट में लेफ्ट क्या थोड़ा सा पास बस थोड़ा पीछे हो जाना कौशल. पीछे कृष्णा भाई.
लोणेरे शासकीय कोविड सेंटर 2 मशीन कोविड सेंटर लोणेरे शासकीय कोविड सेंटर तळा ग्रामीण रुग्णालय तळा ग्रामीण रुग्णालय मसळा शासकीय रुग्णालय मसळा थोड़ा पीछे गया पीछे 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 बहुत पीछे आना सही नंबर कैमरा पीछे करो इसमें भाई कैमरा पीछे करो कौशल भाई हाँ एक मिनट ये बहुत अच्छा लगता है जब भी हम आपसे रूबरू होते हैं और ये इतना पॉजिटिव और इतना इनिशिएटिव आपकी तरफ से मुझे ये भी पता चला कि आपके बच्चों ने भी बड़ा जी बिल्कुल बिल्कुल हमारे बच्चे ने हमारे पिछले 50 साल से हमारी ट्रेडिशन की सारे मेंबर्स इकट्ठे आके सुख दुख में एक दूसरे का सुख दुख बांटते हैं और अभी तक तो ये करते आए पूजा है पाठ है सभी में लेकिन पहली बार ऐसे हुआ है कि सूर्योदय फाउंडेशन की तरफ से जो हमारा है तो हमारे जितने बच्चे हैं मेरे ग्रैंड चिल्ड्रन हैं इनके बच्चे हैं फिर मेरे नेव्यूज़ हैं नीसीज़ हैं उनके बच्चे हैं मतलब एजिंग फ्रॉम 2 to 16 years old तो उन्होंने अपने पॉकेट मनी में से थोड़े थोड़े पैसे डाल करके वी हैव बीन एबल टू डोनेट 1 ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर टू JJ स्कूल JJ हॉस्पिटल सॉरी हौसला अफजाई करेंगी आप पेशेंट को बहुत ज़रूरी है नहीं बहुत ही ज़्यादा ज़रूरी है हौसला अफजाई करना बिकॉज कोविड एक तो कोविड नाम सुनते ही ना आधी जान बैठ जाती है और दूसरा ये है कि ये तो मतलब कुछ मुझे अलग से बोलने की ज़रूरत नहीं लेकिन जो आदमी डर जाता है हम भी जब डर जाते हैं ना तो पैल्पिटेशन होता है अपना ऑक्सीजन थोड़ा कम हो जाता है ऑल दीज थिंग्स हैपन तो इसमें बहुत ज़रूरी है कि कोई एक हाथ ऐसे पीठ पे हो कि आप चिंता मत करो सब ठीक होगा एवरीथिंग इज़ गोइंग टू बी फाइन तो ये हौसला अफजाई करना इज़ एज इम्पॉर्टेंट इक्वली इम्पॉर्टेंट लाइक द मेडिसिन ये जो मैंने मतलब यस नेक्स्ट वीक से अगले वीक से आई हैव रिक्वेस्टेड डॉक्टर सुरा से ऑफ JJ हॉस्पिटल कि आई वुड लाइक टू डू अ जूम कॉल विद ऑल द पेशेंट्स और डॉक्टर्स नर्सेज बिकॉज वेरी स्ट्रेस्ड आउट और मैंने उनको बोला कि मैं उनके साथ रूबरू बात करना चाहती हूँ कि टेंशन मत करना यू आर गोइंग टू बी फाइन ओके और क्योंकि पिछली बार मैंने देखा कि जितने नर्सेज के साथ मैंने बात की डॉक्टर्स के साथ हर एक ये कहता है कि हमारा दिन आपसे शुरुआत होता है तो अगर मैं सामने उनको दिखूं उनके लिए प्रार्थना करते हुए अगर हो सके तो उनको मैं बोलूं आप मेरे साथ गाओ
यू नो आई फील इट विल मेक अ लॉट ऑफ डिफरेंस. उसमें बहुत उनमें एक ऊर्जा पैदा हो जाएगी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. This is Swami का तारक मंत्र which lot of people here in Maharashtra, and incidentally today is स्वामी का दिन है आज. तो स्वामी की पुण्यतिथि है. हाँ, प्रगट दिन है. सॉरी, स्वामी का प्रगट दिन है. तो उनको वंदन करती हूँ. स्वामी ईश्वर करे कि ये कोरोना बहुत जल्द ख़त्म हो और सबको अच्छी हेल्थ मिले. Firstly, I would like to thank Anuradha Didi, who is so big in the music industry, for taking this big initiative. And secondly, also Manoj Bhaiya for organizing this beautiful event. I have donated all my money towards the vaccinations. I have donated my blood as well just few weeks ago to inspire a movement in the young generation to come out and help each and every one out in any way you can. And I humbly request each and everyone who's out there, who's watching this, to come out and, as small as an initiative this is, to get inspired by me, to get inspired by these camps that we are holding, and come out and just help the people in need. Thank you. My idol, Swami Vivekananda. I mean, there's so much to learn from him, and I read so much about him, and he's truly my idol, and I want to be and I aspire to be like him. Thank you.